हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुमचे उद्देश क्लिअर असले पाहिजेत. आता तुम्ही हा जो कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करताय यामध्ये तुमचा काय उद्देश आहे? काय उद्देश आहे? पैसे मिळवणे. अजून काय प्रजाती बंद होत चालले ना, इझिली अवेलेबल नाहीये तिकडे रिस्टोर. अजून एक्सपोर्ट. अजून काय उद्देश आहे? चव चांगली लागते. हा ते तर ठीक आहे. उद्देश तुम्ही व्यवसाय करणार आहेत ना, तुमचा काहीतरी उद्देश असेल ना त्याच्यामागे. व्यवस्थित संगोपन करायचं तरच ते पुढचं काम होतं. अजून लक्षात घ्या, ह्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात ह्या गोष्टी ह्या व्यवसायाचे बाय प्रोडक्ट्स आहेत. काय आहेत? बाय प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे जसं तुम्ही दूध आणलं की दुधापासून तुम्ही दही बनवू शकता, ताक बनवू शकता, तूप बनवू शकता, चक्का बनवू शकता, काय काय बनवू शकतो आपण. तसं हे व्यवसाय, एकदा व्यवसाय तुम्ही सुरू केला तुम्हाला पैसे मिळणारच आहेत व्यवस्थित जर तुम्ही करणार असाल तर. तुम्ही जी जात डिसाईड केली ती जात तुम्ही वाढवताय बोलल्यानंतर ती रिस्टोर होणार आहे. एक्सपोर्ट जेव्हा व्यवसाय कराल तुमचे पक्षी वाढतील तेव्हा तुम्ही एक्सपोर्टचा विचार कराल. बरोबर आहे. हे जे आहेत हे आहेत बाय प्रोडक्ट्स. इथे उद्देश काय? बरं, हे जे उद्देश आहेत हे आपण करतोय गावठी कोंबड्यांमध्ये काम बोलल्यानंतर हे तिन्ही उद्देश तुम्हाला करायचेच आहेत, म्हणजे ऑटोमॅटिकली होणार आहेत तुमच्याकडनं. पण सुरुवात करताना आपल्याला एक काहीतरी उद्देश घेऊन सुरुवात करायची. आता हे जे उद्देश आहेत हे ठरतात कशावर? म्हणजे तुमचा उद्देश कशाने ठरेल? एक, तुमच्याकडे उपलब्ध असलेली जागा, म्हणजे किती जागा आहे. दुसरं कशावर ठरतं? तुमच्याकडे उपलब्ध असलेलं मार्केट. आणि तीन, तुमच्याकडे उपलब्ध असलेलं भांडवल. आता याच्यात बघा, तुमच्याकडे उपलब्ध असलेली जागा मी तुम्हाला विचारली जागा किती, तर समजा यांच्याकडे 5 गुंठे आहे, यांच्याकडे 10 गुंठे आहे, यांच्याकडे 5 एकर आहे, यांच्याकडे 100 एकर आहे. माणूस सहज सांगतो माझ्याकडे एवढी जागा उपलब्ध आहे, त्याला काही लाज वाटत नाही. मार्केट, बाजारपेठ, तर आपल्या देशी कोंबड्यांमध्ये लोकल बाजारपेठ ही महत्त्वाची आहे. किंवा मग मी तुम्हाला सांगेल तुम्ही स्वतःचं एखादं दुकान टाका कोंबडी कापण्याचं, शहरामध्ये जवळचं शहर असेल तर, किंवा तुम्ही एक्सपोर्ट करा, किंवा तुम्ही एखाद्या कंपनीबरोबर टाईअप व्हा, किंवा तुम्ही एखाद्या ट्रेडरकडे द्या. वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे तुम्ही जाणून घ्याल किंवा मी तुम्हाला सांगेल. कोण कोण सांगेल माझ्याकडे किती पैसे आहेत? का? बघा, आपण मानव आहोत. मानवाचा स्वभाव काय? पैसे कमी आहेत हे सांगायला लाज वाटते.